हॅलो, क्लायंटला सल्ला आणि हँडलिंग वरच्या या प्रशिक्षणात स्वागत आहे। या प्रशिक्षणाच्या अखेरीस तुम्हाला प्री ट्रीटमेंट म्हणजेच मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करता येईल। तुम्ही सुरुवात करण्याआधी क्लायंटचे नखाच्या कोणत्याही आजारापासून, संक्रमणे किंवा समस्येपासून मुक्त असण्याची खात्री करून घ्यावी। तेव्हाच तुम्ही प्री ट्रीटमेंट प्रक्रिया पुढे नेऊ शकता। योग्य उपचार सुचवण्याआधी सर्वप्रथम तुम्हाला मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर तंत्राच्या विविध प्रकारांची माहिती असणे आवश्यक आहे। सर्वप्रथम मॅनिक्युअर तंत्राचे प्रकार पाहूया। Tools, equipments, machines, client chair, manicure stool, manicure table, manicure tray, manicure bowl, infrared lamp, hot plate, medium size bowl, electric manicure kit, orange wood stick, emery board, magnifying glass, cuticle pusher, cuticle clipper, nail brush, nail scissors, nail buffer, spatula, UV LED lamp. Materials: nail varnish remover, cuticle oil or cream, whitening pencil, nail varnish, cuticle remover, nail bleachers, nail strengthener, hand lotion and cream, top coat, base coat, liquid hand wash, H2O2, manicure shampoo, cotton, vegetable oil. प्रत्येक प्रकारच्या नखाला विशेष उपचाराची मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरच्या दरम्यान आवश्यकता असते। त्यामुळे तुम्ही मॅनिक्युअर व पेडिक्युअरच्या विविध तंत्रांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे। मॅनिक्युअरचे अनेक प्रकार आहेत। चला तर आपण काही प्रसिद्ध तंत्रे पाहूयात। प्लेन मॅनिक्युअर हा मॅनिक्युअरचा एक साधा प्रकार आहे, ज्यामध्ये हात आणि नखे साफ करणे, नखांना आकार देणे, हात आणि नखांना मसाज करणे आणि नेल वॉर्निश लावणे यासारख्या मॅनिक्युअरच्या सामान्य आणि आवश्यक टप्प्यांचा समावेश केला जातो। हॉट ऑइल मॅनिक्युअर कोरड्या आणि ठिसूळ नखांसाठी आहे। या मॅनिक्युअर मध्ये बोटे कोमट तेलात भिजवली जातात। भिजवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल किंवा क्युटिकल ऑइल वापरतात। इलेक्ट्रिक मॅनिक्युअर मध्ये हातांऐवजी इलेक्ट्रिक उपकरणे वापरली जातात। प्रक्रियेतील बहुतेक कृती विशेष विद्युत उपकरणे वापरून केल्या जातात। फ्रेंच मॅनिक्युअर हे उच्च फॅशन तंत्र आहे। मॅनिक्युअर नंतर नखांच्या कडा व्हाईट एनेमल लावून पूर्ण केल्या जातात, तर नेल बेड पारदर्शक रंगाने पॉलिश केला जातो। फ्रेंच नेल्स अधिक नैसर्गिक आणि वास्तववादी दिसतात। कोणत्याही प्रकारची फॅशन किंवा कपड्यांबरोबर फ्रेंच मॅनिक्युअर अगदी उठून दिसते। चला आपण आता या प्रत्येक साधन, उपकरण, यंत्र व साहित्याचा वापर पाहूया। आता आपल्याला मॅनिक्युअरची माहिती आहे। चला आता आपण पेडिक्युअर आणि त्याचे प्रकार माहिती करून घेऊयात। पेडिक्युअर्स मध्ये नखांवर काम करणे, पावलाच्या तळावरच्या मृत त्वचा पेशी, प्युबिक स्टोन नावाच्या खरखरीत दगडाचा आणि इतर इम्प्लिमेंट्सचा उपयोग करून
काढून टाकण्याचा समावेश असतो. रेग्युलर पेडिक्युअर हा टोजवर उपचार करण्याचा सर्वात सर्रास प्रकार आहे. ही पद्धत वॉर्म फूट सोप आणि फूट स्क्रबने सुरू होते. नंतर नखे कापणे, कडांना आकार देणे किंवा फाईल करणे, क्युटिकल्स पुश करणे, पायाला मसाज करणे, मॉइश्चराइज करणे आणि क्लायंटची इच्छा असल्यास नेल पॉलिश लावले जाते. या प्रकारचे पेडिक्युअर साधे आणि थेट देखभाल उपचार आवडणाऱ्या लोकांसाठी योग्य आहे. फ्रेंच पेडिक्युअर स्त्रियांमध्ये लोकप्रिय आहे. त्याची नियमित पेडिक्युअर सारखीच प्रक्रिया आहे. तथापि नेल पॉलिश लावण्याची शैली वेगळी असते. एक स्पष्ट किंवा न्यूड बेस कोट प्रथम नखांवर लावला जातो आणि त्यानंतर सॉलिड पांढऱ्या रंगाचे नेल पॉलिश लावले जाते. हायड्रेटिंग आणि हीलिंग पेडिक्युअरमध्ये एक्सप्रेस पेडिक्युअरच्या सर्व आवश्यक टप्प्यांचा समावेश आहे. या प्रकारच्या पेडिक्युअरमध्ये फरक एवढाच आहे की पावलाला एक्सफोलिएटेड स्क्रबने फायलिंग केले जाते, मॉइश्चरायझिंग मास्क लावला जातो आणि पायाच्या खालच्या भागाचा आणि पावलांचा मसाज समाविष्ट असतो. ॲथलेटिक्स किंवा स्पोर्ट्स पेडिक्युअर स्पोर्टी आणि ॲथलेटिक्स क्लायंटसाठी चांगले आहे. त्यांना सहसा जाड कॉलस, फोड आणि नखांच्या इजा झालेल्या असतात. या प्रक्रियेत ब्युटी थेरपिस्ट पायाची नखे स्वच्छ आणि ट्रिम करेल, डेड स्किन नाहीशी होईल, क्लायंटच्या तळव्यांना मसाज केला जाईल आणि स्नायूंचा ताण नाहीसा होईल. फ्रेंच पेडिक्युअरच्या तंत्रांना शिकण्यासाठी चला व्हिडिओ पाहूया. तुम्हाला आता मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरच्या प्रकाराबद्दल माहिती आहे. तुम्ही योग्य तंत्र सुचवू शकाल. प्री ट्रीटमेंट प्रक्रियेतील नवीन काम म्हणजे कार्यक्षेत्र तयार करणे. आपण क्लायंट सल्ला आणि हँडलिंगच्या अखेरीस पोहोचलो आहोत. तुम्हाला आता क्लायंटच्या नखांचे निरीक्षण करून प्री ट्रीटमेंट प्रक्रिया करता आली पाहिजे.